लालबागच्या राजाच्या दर्शनाला दिवसाला हजारो भाविक येतात, पण देवाच्या दारात आता VIP कल्चर समोर येतंय। हजारो जण दिवसभर उपाशी पोटी रांगेत उभे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतात। पण तेच दुसरीकडे काही जणांना मात्र VIP दर्शन दिलं जातंय, तेही कोणत्याही अडथळ्याशिवाय। अगदी आरामात फोटो काढतायत, सेल्फी घेतायत, त्यापासून काही अंतरावर सुरक्षा रक्षकांकडून मुजोरपणा सुरू आहे। हा मुजोरपणा कधी थांबणार आहे असा प्रश्न निर्माण झालाय। या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय। हो VIP तर पण सामान्यांना सोडलं पाहिजे लवकर। लाईन काय केली रखी हां आता आम्हाला 4 तास झाले। VIP लोक गाडी घोडा घेऊन येतात, ते लोक तर कवा बी जाऊन शकतात। आमच्या तर घरी लहान लहान पोरं आहे, आमचे घरचे माणसं वाट बघतात की आमचे आई बाबा कवा येतील, हे कारण आम्हाला लवकर लवकर दर्शन करून देवा। हो VIP मुळे लाईन थांबवली होती, आम्हाला पण अर्धा तास म्हणजे ज्यावेळेस आम्ही पुढे आलो तेच हाफ एन आवर आम्हाला पण थांबून ठेवलं होतं। मूक दर्शनाची जी लाईन आहे ना ती फास्ट सोडली जाते, पण जी चरण स्पर्शनची लाईन आहे ना तिला वेळ लागतो। त्रास होतोच ना, आम्हालाही होतो। लोक पडतात एकमेकांच्यावर, पाय देतात दुसऱ्यांच्या पायावर, धक्काबुक्की होते। लालबाग मधूनच महत्त्वाची बातमी समोर येते। लालबाग मध्ये अभिनेत्रीलाही धक्काबुक्की झालीय। गैरवर्तन केल्याचा अभिनेत्री सिमरनचा आरोप आहे। इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ केला शेअर। आईलाही धक्काबुक्की केल्याचा सिमरनचा आरोप। लालबाग मध्ये फक्त सर्वसामान्यांनाच वाईट अनुभव येतो असं नाही, तर अभिनेत्री सिमरनलाही गैरवर्तनाचा अनुभव आलाय। तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या। बाउन्सर्सनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला। एवढंच नाही तर आई फोटो काढत असताना तिचा मोबाईल हिसकावल्याचंही तिने म्हटलं।